हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. नमस्कार, मी प्रतीक कोल्हे. स्टार माझामध्ये आपलं स्वागत. दुपारचा 1 वाजलाय. बुलेटिनची सुरुवात. राज्यसभेच्या 3 जागांसाठी आता निवडणूक रंगणार हे निश्चित झालंय, कारण युतीचे उमेदवार राहुल नार्वेकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. फक्त एका जागेसाठी नाही, तर लोकसभेवरील निवडीमुळे रिक्त झालेल्या 3 पैकी 2 जागांवर ते आता फॉर्म भरणार आहेत. शिवाय एका मोठ्या ज्योतिषाच्या सांगण्यावरून नार्वेकरांना ठीक 12 वाजेचा मुहूर्त देण्यात आला होता. यावेळी त्यांनी पहिला फॉर्म भरलेला आहे. सुशील कुमार शिंदे यांच्या लोकसभा निवडीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नार्वेकरांनी हा अर्ज भरला. आणखी एक अर्ज दुपारी 3च्या सुमारास ते भरणार आहेत. राज्यसभेसाठी नार्वेकरांनी हा अर्ज भरलेला आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की बिनविरोध ही निवडणूक होईल, मात्र तसं होणार नाहीये. नार्वेकरांच्या उमेदवारीमुळे आता नक्कीच ही जी निवडणूक आहे ती अधिक रंगणार आहे. मतांचं सुद्धा विभाजन होणार आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी मंगेश चिवटे यांच्यासोबत. मंगेश, काय सांगशील तू? थेट लढत नार्वेकरांची विलासराव देशमुख यांच्याशी असणार आहे. हो प्रतीक, आज दुपारी ठीक 12:10 शिवसेनेच्या वतीनं ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाषचंद्र मयेकर यांच्याकडे राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, दत्ताजी नलवडे, त्याचबरोबर अनेक शिवसेनेचे आमदार या ठिकाणी उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर त्यांनी एक दावा सुद्धा केला की यावेळी निवडणुकीमध्ये आम्ही चमत्कार घडवून आणू. 140 जे संख्याबळ आहे ते आमच्याकडे पुरेसं आहे. वास्तविक पाहता जर संख्याबळानुसार घेतलं तर सध्या विधानसभेमध्ये जे 288 आमदार आहेत त्यापैकी 10 जागा 40 वोट्स लागणार आहेत निवडून येण्यासाठी. अशा परिस्थितीमध्ये शिवसेना भाजपा युतीची आणि इतर अपक्षांनी दिलेल्या पाठिंबाची जर बेरीज केली तर 110 112च्या पुढे ती जात नाही. असं असताना देखील त्यांनी एक दावा केलेला आहे. परंतु आता जी थेट लढत होते ती आता त्यांनी अर्ज भरलेला आहे तो सुशील कुमार शिंदे यांच्या जागी जी रिक्त जागा झाली आणि त्या ठिकाणी जे विलासराव देशमुख उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात दुपारी 2:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा जी आहे प्रफुल्ल पटेल यांची रिक्त झाली होती. त्या ठिकाणी गोविंदराव अधिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यांच्या विरोधात ते दुपारी 2:30 वाजता या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत. राहुल नार्वेकर एकूण 2 ठिकाणी या ठिकाणी अर्ज दाखल करणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टमध्ये इलेक्शन कमिशन विरोधात दाखल केलेली आहे की या राज्यसभेची ही पोटनिवडणूक स्वतंत्रपणे व्हायला हवी होती, मात्र ही निवडणूक एकत्र घेतली आहे. याचा निकाल सुद्धा 3 तारखे रोजीच आहे आणि एक शंका ही व्यक्त करण्यात येते की 3 तारखेला कदाचित राहुल नार्वेकर आहे या सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर कदाचित अर्ज परत सुद्धा घेऊ शकतील. प्रतीक, नक्कीच. आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की उमेदवार म्हणून तू राहुल नार्वेकर यांच्याबद्दल काय सांगशील? प्रत्येक उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांची जर माहिती घेतली तर कुलाबा या मतदारसंघामधून त्यांनी 2004ची विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवार आणि शेखर या त्या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र एक कमी फरकानं हा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. जवळपास 7,000 मतांचा डिफरन्स त्या ठिकाणी होता. राहुल नार्वेकर हे स्वतः सुशिक्षित आहेत, ते स्वतः ॲडव्होकेट आहेत आणि गेली अनेक वर्ष झालं ते शिवसेनेच्या माध्यमातून काम करत आहेत. असं जरी असलं तरी उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांची प्रतिमा चांगली असली तरी संख्याबळाचा विचार करता या ठिकाणी विलासराव देशमुख यांचा विजय जवळपास आताच निश्चित मानला जातोय. कारण जे संख्याबळ अपेक्षित आहे 140 लोकांचं ते काही करून राहुल नार्वेकर यांना गाठता येणं शक्य नाही. शिवसेनेचे अनेक नेते सुद्धा हे खाजगीमध्ये मान्य करतात. मात्र एक कुठेतरी विरोधाला विरोध असावा, एक विरोधी उमेदवार दिलाच नाही तर एक चुकीचा मेसेज जाण्याची सुद्धा शक्यता असते आणि म्हणूनच शिवसेनेनं एक हा उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या रूपाने दिलेला आहे. एकूणच या सगळ्या गोष्टींचा जर एक अंदाज काढला तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे जे 3ही उमेदवार आहे त्यांचा तिघांचाही विजय जवळपास निश्चित मानला जातो. म्हणजे विरोधकांनाही ते सक्रिय असल्याचं दाखवून द्यायचं आहे. अशा प्रकारे त्यांनी उमेदवार देऊन ते दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद मंगेश, तू दिलेल्या माहितीबद्दल. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झालेली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्यात. पाहत राहा स्टार माझा.